हॅलो बच्चो, बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्यूशन बघितलं. डार्विन्सनी दोन प्रिन्सिपल आपल्याला सांगितलेले आहेत. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो स्ट्रॉंग आहे, जो वातावरणाशी जुळून घेऊ शकतो तोच जगू शकतो. आणि दुसरं नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ऑर्गॅनिझममध्ये काही असे विशिष्ट कॅरेक्टर्स आहेत जे त्याला जगण्याकरता आवश्यक आहेत, तर ते कॅरेक्टर दुसऱ्या जनरेशनमध्ये आणखी स्ट्रॉंग होत जातात आणि तो ऑर्गॅनिझम आणखी स्ट्रॉंग होत जातो. तर आज आपल्याला शिकायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तो या ठिकाणी एक प्रश्न आहे, व्हाय आर द लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड म्हणजे सजीवांचं क्लासिफिकेशन का केलेलं आहे. नुसतं सजीवांचंच नाही, आपल्या घरामध्ये सुद्धा आपण क्लासिफिकेशन करतो. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. आता वर्गीकरण का करावं लागतं. आपण आपल्या घरामध्ये बघा, किचनमधल्या वस्तू वेगळ्या आहेत, बेडरूममधल्या वस्तू वेगळ्या आहेत. किचनमध्ये सुद्धा तुमची आई वेगवेगळ्या वस्तू व्यवस्थित रचून ठेवते. साखर, तेल, मीठ, त्यानंतर बाकी ज्या वस्तू आपल्याला स्वयंपाकघरामध्ये आवश्यक आहेत त्या स्वयंपाकघरामध्ये. बेडरूममधल्या वस्तू वेगळ्या, हॉलमधल्या वस्तू वेगळ्या. टी व्ही तुमचा हॉलमध्ये असेल, किचनमध्ये असणार नाही. हे काय केलेलं आहे आपण, या सामानाचं सगळं वर्गीकरण केलेलं आहे. तसंच सजीवांचं सुद्धा वर्गीकरण करणं आवश्यक आहे. तर वर्गीकरण करणं का आवश्यक आहे, पहिलं आपण त्याची गरज काय हे शिकू. कारण आपण बघितलं आहे की आपल्या सृष्टीमध्ये देअर आर सेव्हरल करोड्स ऑफ द स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट आणि ॲनिमल्स यांचे करोडो स्पीसीज आहेत. तर ह्या सगळ्या करोडो स्पीसीज जे आहेत त्या आपल्याला लक्षात राहाव्या, त्यांचा व्यवस्थित अभ्यास करता यावा, त्याकरता त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. मग आपण बघू व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. क्लासिफिकेशन करत असताना आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. काय त्यांचं क्लासिफिकेशन केलं, तर क्लासिफिकेशन केल्यामुळे काय होतं, इट मेक्स द स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम इजियर. हे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, सजीव आहेत, त्यांचं आपल्याला अभ्यास करणं त्यामुळे सोयीचं जातं, सोपं जातं. इट हेल्प्स इन स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन. विशिष्ट स्पीसीज जे आहे, जमातीचा जो प्राणी किंवा वनस्पती असेल तो ओळखणं आपल्याला सोपी जातं. कारण एखाद्या ग्रुपमधल्या 2-3 ऑर्गॅनिझमचा जर आपण अभ्यास केला तर बाकी ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टरसुद्धा आपल्याला त्यावरून लक्षात येतात. त्यामुळे सगळ्या प्राण्यांचा अभ्यास करणं हे त्या ठिकाणी सोयीचं जातं. त्यानंतर दे आर ग्रुप ऑर अरेंज इन डिफरंट टॅक्सा. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्यांना ठेवलं जातं. त्यांच्यामध्ये ज्या सिमिलॅरिटीज आहेत किंवा डिफरन्सेस आहेत, सारखेपणा आणि वेगळेपणा ओळखून त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवलं जातं. तर तो ग्रुप कशा केला जातो, हायरार्चिकल मॅनर. आता हायरार्ची म्हणजे ऑर्डर ऑफ रँक. हायरार्चिक म्हणजे ऑर्डर ऑफ रँक. आपण पुढे बघणार आहे हायरार्ची म्हणजे काय, ज्याला आपण आता फॅमिलीची सुद्धा आपल्या हायरार्ची तयार करता येतं. त्याला आपण वंशावळ जसं म्हणतो. आपले कापड पंजोबा, त्यानंतर तुमचे पंजोबा, त्यानंतर आजोबा, आजोबानंतर तुमचे वडील, वडिलानंतर मग तुम्ही आले तर त्यांच्यानंतर तुम्हाला होणारी मुलं. ही सगळी जी आहे या ठिकाणी काय तयार होतं, एक हायरार्ची तयार होतं, वंशावळ तयार होतं. तसंच या ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा आपल्याला हायरार्चिकली त्यांना अरेंज करता येतं. तर ती हायरार्ची आपल्याला या ठिकाणी शिकायची आहे. आता क्लासिफिकेशन का केलं जातं आपल्याला लक्षात आलेलं आहे. इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल ऑर्गॅनिझम इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम. क्लासिफिकेशन हेल्प इन दिस रिस्पेक्ट. कारण एवढ्या सगळ्या सजीवांचा अभ्यास करणं, त्यांना लक्षात ठेवणं हे खूप कठीण जातं. कारण त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी, विविधता ही खूप जास्त आहे. त्यामुळे क्लासिफिकेशन आपल्याला मदत करतं. तर वेगवेगळ्या सायंटिस्टनी काय केलेलं आहे, वेगवेगळा क्रायटेरिया यूज केलेला आहे. क्रायटेरिया म्हणजे निकष. वेगवेगळे निकष जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्लांट्स आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्याकरता यूज केलेलं आहे. अँड दे आर इंडिपेंडेंटली क्लासिफाईड द ॲनिमल्स. अ हायरार्ची इज फॉर्म. तर त्यामुळे काय तयार होतं, एक हायरार्ची तयार होतं. जसं तुम्हाला सांगितलेलं वंशावळ तसं एक हायरार्ची तयार होतं. तर हायरार्चीमध्ये सगळ्यात वरती काय असतं, किंगडम. पूर्ण प्लांट सृष्टी आणि ॲनिमल सृष्टी जी आहे हे 2 किंगडममध्ये डिवाइड झालेले आहे. किंगडम प्लांटी, ज्यामध्ये सगळे प्लांट्स येतात, आणि दुसरं आहे किंगडम ॲनिमॅलिया जी आहे त्यामध्ये सगळे काय येतात, ॲनिमल्स त्या ठिकाणी येतात. मग किंगडम जी आहे, किंगडम याच्यामध्ये आणखी फर्दर क्लासिफिकेशन होतं. दे आर डिवाइड्स इन टू सब ग्रुप्स अँड ग्रुप्स आर फॉर्म डिपेंडिंग ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज अँड धिस इज कॉल्ड ॲज हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन. आता किंगडम जे आहे, किंगडम इज फॉलोड बाय फायलम. किंगडम नंतर काय येतं, फायलम. फायलम इज फॉलोड बाय क्लास. क्लास इज फॉलोड बाय
ऑर्डर इज फॉलोड बाय फॅमिली इज फॉलोड बाय जीनस अँड जीनस इज फॉलोड बाय स्पीसीज. तर अशा प्रकारची ही हायरार्ची आपल्याला या ठिकाणी दिसतं. किंगडम नंतर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पीसीज हे आपण लक्षात ठेवायचं. तर आपण 2 हायरार्ची या ठिकाणी बघणार आहे, मँगो प्लांट्स आणि ह्युमन बिंग्स म्हणजे आपली. आता बघा हायरार्ची ऑफ मँगोची हायरार्ची किंगडम प्लांटिंग, कारण मँगो हा प्लांट आहे, आणि ह्युमन जो आहे मानव हा मॅमल्स आहे म्हणून किंगडम ॲनिमेलिया. तर किंगडम इज फॉलोड बाय फायलम. किंगडम नंतर काय आहे तर फायलम. तर मँगोचा फायलम आहे अँथोफायटा आणि ह्युमन बिंगचा फायलम आहे कॉर्डेटा. आता अँथोफायटाचा म्हणजे काय, अँथोफायटा म्हणजे या फायलममध्ये सगळे फ्लावरिंग प्लांट्स येतात, आणि कॉर्डेटा म्हणजे ज्यांना डॉर्सल ट्युब्युलर नर्व कॉर्ड आहे ते सगळे कॉर्डेट्स ॲनिमल्स जे आहेत ते सगळे याच्यामध्ये येतात. त्यानंतर आहे क्लास. मँगोचा क्लास आहे डायकॉटिलिडॉनी आणि ह्युमनचा क्लास आहे मॅमेलिया. आता डायकॉटिलिडॉनी याचा अर्थ काय की या क्लासमध्ये या सगळ्या प्लांटचा समावेश होतो की त्यांच्या बियांचे 2 भाग होतात, म्हणजे त्याचे 2 कॉटिलिडॉन्स होतात. त्यानंतर मॅमल्सचा अर्थ काय, मॅमल्स म्हणजे असे प्राणी की त्यांच्या स्किनवरती, त्वचेवरती केस आहेत, आउटर मोस्ट कवरिंग इज मेड अप ऑफ हेअर्स, आणि त्यांना मेमरी ग्लँड्स आहेत, आणि जे आपल्या पिल्लांना दूध पाजतात. हे सगळे ॲनिमल्स कशामध्ये येतात, मॅमेलिया. त्यानंतर आहे ऑर्डर. तर ऑर्डर जी आहे मँगोची ती आहे सॅफिनडेलिस. तो सॅफिनडेलिसचा अर्थ काय, इट इन्क्लूड्स ऑल द वुडी प्लांट्स, म्हणजे ते जे याच्यामध्ये जे काही सगळे प्लांट्स येतील ते सगळे जे आहेत त्यांना खोड वगैरे असेल, खोड मजबूत आहे ते प्लांट्स येतात. त्यानंतर ह्युमनचा जो क्लास आहे, ऑर्डर आहे ती आहे प्रायमेट्स. तर प्रायमेटचा अर्थ काय, अपोजेबल थंब. आता आपला थंब जो आहे हा काय बोटांच्या विरुद्ध दिशेला आहे, अशा प्रकारचा आहे. तर हा जो अपोजेबल थंब आहे हा फक्त ह्युमन बिंग्समध्ये, बाकी ॲनिमल्समध्ये जर बघितलं तर त्यांचा थंब आणि बाकी फिंगर्स जे आहेत असे सारखे असतात, पण आपला थंब अपोजेबल आहे. मंकी सुद्धा आपल्या या प्रायमेट्समध्ये येतो, त्याचा थंब जर बघितला तो सुद्धा अपोजेबल आहे. गोरिला, मंकी हे सगळे याच्यामध्ये येतात. त्यानंतर फॅमिली जी आहे मँगोची आहे यानाकार्डिएसी आणि ह्युमन बिईंगची आहे होमोनिडी. आता यानाकार्डिएसी याचा अर्थ काय की दे आर हॅव्हिंग द फ्लावर्स बट फ्लावर्स आर स्मॉल. त्यांचे फुलं जे आहेत ते खूप छोटे छोटे आहेत. मँगोचं फुल जर तुम्ही बघितलं तर खूप छोटं असतं. तर असे सगळे छोटे छोटे फुलं असणारे जे प्लांट्स आहेत ते सगळे या फॅमिलीमध्ये येतील. त्यानंतर ह्युमन बिईंगची फॅमिली आहे होमोनिडी याचा अर्थ आहे काय, दे डू नॉट हॅव द टेल्स. म्हणजे हे ॲनिमल्स आहेत परंतु यांना काय नाही आहे, शेपटी नाही आहे. शेपटी नसलेले सगळे कशामध्ये येतील, या फॅमिलीमध्ये येतील, होमोनिडी. त्यानंतर जीनस मँगोचा मँगीफिरा आणि ह्युमनचा मँगो, आणि स्पीसीज जी आहे ती मँगोची इंडिका आणि ह्युमनची सेपियन. मग आपली जमात जी आहे ती आहे सेपियन, या जमातीमध्ये आपण येतो. मँगो जे आहे ते इंडिकामध्ये येतात. तर मँगोचं नाव जे आहे मँगीफेरा इंडिका आणि ह्युमनचं नाव आहे होमो सेपियन. तर हे नावं जे आहेत ही नावं सायंटिफिक नेम्स आहेत. तर सायंटिफिक नेम्स कसे तयार झाले, कोणी तयार केले, हे आपण आता पुढच्या भागामध्ये बघणार आहे. बायोनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस नावाचा सायंटिस्ट होऊन गेला. तर त्या सायंटिस्टनी काय केलेलं आहे, सगळे जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत त्यांना सायंटिफिक नेम म्हणजे शास्त्रीय नाव देण्याचा एक प्रयत्न केला होता. आणि ती जी सिस्टीम आहे त्याला बायोनॉमियल नॉमेनक्लेचर म्हटलं जातं. बायोनॉमियल नॉमेनक्लेचरचा जर आपण अर्थ घ्यायचा झाला, इट इज द सिस्टीम ऑफ गिव्हिंग scientific names to an organisms. म्हणजे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना सायंटिफिक नेम देण्याची जी एक पद्धत आहे त्याला काय म्हटलं जातं, बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. ही सिस्टीम कार्ल लिनियसनी डेव्हलप केली. आता बघा तुमच्या क्लासमध्ये एकाच नावाचे जर विद्यार्थी असतील, कबीर आणि किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. मग तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यासोबत कबीर बद्दल बोलत असाल तर तुम्ही कुठल्या कबीर बद्दल बोलत आहे हे त्याला कसं कळेल, तर मग त्याला काय करावं लागेल, कबीर
त्याचं नाव आणि त्याचं आडनाव हे दोन्ही नावं तुम्हाला घ्यावे लागतील, तेव्हाच तुम्हाला त्याबद्दल कळेल. त्यामुळे कन्फ्युजन होत नाही, कारण एकाच नावाची बरेच व्यक्ती असतात, परंतु नाव आणि आडनाव सारखे असणारे व्यक्ती हे फार कमी असतात. त्यामुळे नावामध्ये आपण दोन शब्दांचा उपयोग करतो, त्याचं नाव आणि त्याचं लास्ट नेम म्हणजे सरनेम. आणि ही सिस्टीम सुद्धा त्यासारखीच आहे, बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. तर बायोनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज्ड टू आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम. प्रत्येक सजीव हा ओळखण्याकरता या सिस्टीमचा उपयोग केला जातो. अकॉर्डिंग टू द सायंटिफिक नेम्स हॅज बीन असाइन्ड टू ईच ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गॅनिझमला एक सायंटिफिक नेम जे आहे, शास्त्रीय नाव त्याला दिलेलं आहे. याचे दोन भाग असतात. पहिला भाग जो असतो त्याला जीनस असं म्हटलं जातं आणि दुसरा भाग जो असतो त्याला स्पीसीज असं म्हटलं आहे. आपण जेव्हा क्लासिफिकेशन मध्ये बघितलं, मँगोचं जे आहे जीनस आहे मँगीफेरा आणि स्पीसीज जो आहे तो आहे इंडिका. तर मग मँगो जे आहे, सायंटिफिक नेम ऑफ मँगो, सायंटिफिक नेम ऑफ मँगो. तर मँगोचं सायंटिफिक नेम काय झालं, मग लिहिताना असं लिहायचं ते मँगीफेरा इंडिका. तर मँगीफेरा जो आहे हे जीनसचं नाव आणि इंडिका हे स्पीसीजचं नाव. म्हणजे जसं आपलं नाव आणि आडनाव, नेम अँड सरनेम, तसंच मँगीफेरा इंडिका. आणि सायंटिफिक नेम लिहिताना जे जीनसचं नाव लिहितो, सुरुवातीचं नाव लिहितो, त्यामध्ये पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल असतं आणि जीनसचं नाव जेव्हा लिहितो तेव्हा त्याचं पहिलं अक्षर जे आहे ते स्मॉल असतं आणि त्याचा फॉन्ट जो आहे असा तिरपा असतो. म्हणजे मँगीफेरा इंडिका हे मँगोचं सायंटिफिक नेम आहे. ह्युमनचं सायंटिफिक नेम जर आपण आता बघितलं, होमो सेपियन, म्हणजे त्यामधला होमो जो आहे तो जीनस आहे आणि सेपियन जो आहे तो काय आहे, त्यामधला स्पीसीज असा आहे. मग ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅज असाइन्ड अ बायोनॉमियल नेम ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. ही एक संस्था आहे आणि या संस्थेने जे काही प्राणी आणि वनस्पती आतापर्यंत आपण अभ्यासले आहेत, ओळखू आलेले आहेत, तर त्या सगळ्यांना त्यांनी नावं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ द स्पीसीज आर सिमिलर that irrespective of different color, height, habitat and habits, they can reproduce among themselves and form new individuals like themselves. आता याचा अर्थ काय, सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत जे एका स्पीसीज मध्ये येतात, फॉर एक्झाम्पल मँगीफेरा आणि इंडिका जे आहे या स्पीसीज मध्ये काय येतील, सगळे मँगो प्लांट येतील. काय येतील, सगळे मँगो प्लांट येतील. त्यामध्ये मग हापूस असो, तुमचा गावरान आंबा असो, तुमचा केसर आंबा असो, हे सगळे प्लांट्स जे आहेत एकाच स्पीसीजमध्ये येतात. परंतु त्यांच्यामध्ये काय फरक आहे, त्यांची चव वेगळी आहे, बरोबर आहे, त्यांच्या झाडांची हाईट वेगळी आहे, पानांचा आकार वेगळा आहे, हा त्यांच्यामध्ये फरक आहे. ॲनिमल्समध्ये जर आपण बघितलं की प्रत्येक ॲनिमल्स जे आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ, कॅट. ऑल द डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड, सगळ्या मांजरी जे आहेत जगामधल्या सगळ्या डोमेस्टिक कॅट्स जे आहेत, पाळीव मांजरी जे आहेत, त्यांचा कलर सारखा आहे का, नाही, कलर वेगळा आहे. काहींचा काळा असेल, काहींचा पांढरा असेल, काहींचा भुरा असेल. सगळ्यांची हाईट सारखी आहे का, नाही. सगळ्या एकाच ठिकाणी राहतात का, हॅबिटॅट, नाही. त्यानंतर हॅबिट्स, त्यांच्या सवयी सुद्धा सारख्या नाही. बट दे आर ऑल इन्क्लूड इन द सेम स्पीसीज, दॅट इज, त्यांची स्पीसीज जे आहे फेलिस डोमेस्टिकस. हे सगळ्या डोमेस्टिक कॅट जे आहेत जगामधल्या कशामध्ये येतात, फेलिस डोमेस्टिकस. तर मग सगळे जे आहेत एका स्पीसीजमध्ये काय येतात, कारण त्याचं कारण हे आहे की दे कॅन रिप्रोड्यूस विथ देमसेल्स अँड फॉर्म्स द न्यू इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे याचा अर्थ असा आहे, अमेरिकन कॅट आणली आणि भारतीय कॅट आणली तर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊन ते पिल्ल जन्माला घालू शकतात, म्हणून ते एका स्पीसीजमध्ये येतात. आलं लक्षात. The same is true in case of animals like hen, cow, dog and all plants like mango, wheat and maize. सगळ्या वनस्पती आणि प्राण्यांकरता हाच नियम या ठिकाणी लागू होत असतो. आता या ठिकाणी काही प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहेत त्यांचे सायंटिफिक नेम्स जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित वाचा, नावं थोडेसे कठीण आहेत. जसं डॉग जे आहे, डॉगचं नाव आहे कॅनिस लुपस फॅमिलॅरिस, हे त्याचं सायंटिफिक आहे. कॅनिस लुपस हे जीनसचं नाव आहे, फॅमिलॅरिस स्पीसीजचं नाव आहे. काऊ, बोस टॉरस, बोस हा
जीनस आहे टॉरस स्पीसीज आहे हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं झाड, हिबिस्कस रोसा सिनेन्सिस. हिबिस्कस जे आहे ते त्याचं जीनसचं नाव आहे, रोझा सिनेन्सिस स्पीसीजचं नाव आहे. ज्वारीचं सायंटिफिक नेम आहे सोरगम बायकलर. तर सोरगम जे आहे त्याच्या जीनसचं नाव आहे आणि बायकलर जे आहे त्याच्या स्पीसीजचं नाव आहे. या ठिकाणी फ्रॉग जो आहे, फ्रॉग या ठिकाणी फ्रॉगचं पिक्चर दाखवलेलं आहे. फ्रॉगचं सायंटिफिक नेम माहिती आहे तुम्हाला, फ्रॉगचं सायंटिफिक नेम आहे ॲन्युरा रॅनिडी. काय नाव? ॲन्युरा रॅनिडी. 29 एप्रिल इज ऑब्झर्व ॲज अ वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. 29 एप्रिल हा दिवस जागतिक बेंडूक जो आहे, जगामध्ये बेंडूक प्रोटेक्शन डे म्हणून, बेंडकांना वाचवण्याचा दिवस म्हणून तो साजरा केला जातो. कारण फ्रॉग जो आहे हा आपला पर्यावरणाकरता खूप आवश्यक आहे आणि लोक काय करतात, त्यांना मारत आहे आणि मारल्यामुळे काय होतं, त्यांची संख्या हळूहळू खूप कमी होत आहे. त्यामुळे त्यांना किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग इज प्रोहॅबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. तुम्ही जर बेंडकाला मारत असाल, काही इजा करत असाल तर ते कायद्यानुसार एक गंभीर गुन्हा ठरतं आणि तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षासुद्धा होऊ शकतं. आता काही प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहेत त्यांचे सायंटिफिक नेम जे आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. आहे की नाही मुलांना? हे सायंटिफिक नेम जे आहेत थोडेसे इंटरेस्टिंग आहेत, वाचायला पण थोडेसे इंटरेस्टिंग येतात. सायंटिफिक नेम्स ऑफ सम ॲनिमल्स. काही ॲनिमल्स जे आहेत त्यांचे सायंटिफिक नेम मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. जसं टायगर पॅन्थेरा टायग्रिस, लॉयन पॅन्थेरा लिओ, लेपर्ड पॅन्थेरा पार्डस. आता हे तिन्ही जर बघितले, टायगर, लॉयन आणि लेपर्ड एकाच जीनसमध्ये येतात. कारण पहिलं नाव हे जीनसचं असतं आणि दुसरं नाव कशाचं असतं? स्पीसीजचं असतं. पहिलं नाव जे आहे हे जीनस आणि दुसरं नाव आहे स्पीसीज आणि हे जे आहे हे कॉमन नेम आहे. तर तिन्ही जे आहे टायगर, लॉयन म्हणजे वाघ, सिंह आणि चित्ता हे जे आहेत एकाच जीनसमधले आहेत, परंतु त्यांच्या स्पीसीज जे आहेत वेगवेगळ्या आहेत. मग आता टायग्रिस नावाची जी स्पीसीज आहे त्यामुळे जगातल्या सगळ्या टायगरचा समावेश होईल. लिओ नावाची जी स्पीसीज आहे त्यामध्ये सगळ्या जगातल्या सिंहांचा समावेश होईल. हाऊस फ्लाय म्हणजे माशीचं नाव आहे मुस्का डोमेस्टिका, कॅट फेलिस डोमेस्टिकस, रॅबिट ससा, लिओ पॅरिडी, क्युनिक्युलस, बफॅलो म्हैस, बिसन, बोनॅसस, क्रो कावडा, कॉर्वस, स्प्लेंडेन्स आणि फ्रॉग बेडूक, ॲन्युरा रॅनिडी. अशा प्रकारे हे ॲनिमल्सचे. आता काही प्लांट्सची पण आपण सायंटिफिक नावं बघू. जसं आपण ॲनिमल्सची नावं बघितली तसे प्लांटची पण सायंटिफिक नेम्स आहेत. हे सगळे जनरल नेम्स दिलेले आहेत जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. त्यानंतर हे सायंटिफिक नेम आहे. त्यामध्ये पहिलं नाव जीनसचं आहे आणि दुसरं नाव स्पीसीजचं आहे. ऑनियन कांदा, त्याचं सायंटिफिक नेम आहे सोलॅनम ट्युबरसम. कॅरोट गाजर, डोकस कॅरोटा, ब्रिंजल सोलॅनम मेलोनजिना, ॲपल पायरस मॅलस, लेमन लिंबू, सायट्रस लिमोनियम, ऑरेंज सायट्रस ऑरेंशियम. आता सायट्रस लेमन आणि ऑरेंज दोघांचं एकच जीनस आहे. बनाना मुसा पॅराडिसिकम, ग्वावा पेरू सायडियम ग्वावा, नीम कडुलिंबाचं झाड जे आहे त्याचं सायंटिफिक नेम आहे ॲझार्डिक्टा इंडिका. त्यानंतर तुळशी, जी तुळशी सगळ्यांच्या घरामध्ये असतं त्याचं सायंटिफिक नेम आहे ऑसिमम सॅन्क्टम. कॉटन म्हणजे कपासी, त्याचं सायंटिफिक नेम आहे गॉसुपियम हर्बॅसिकम. त्यानंतर तूर आपण आपल्या शेतामध्ये पेरतो त्याचं नाव आहे कजॅनस कजॅना. अशा प्रकारे सायंटिफिक नेम जे आहेत ते इंटरेस्टिंग आहे. तुम्ही त्यांचा अभ्यास करा, लागेल तर तुम्ही हे सगळे नावं लिहून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण आज पहिलं चॅप्टर जे आहे हे या ठिकाणी संपवलेलं आहे. तर पूर्ण एक्झरसाइज जी आहे ती कंप्लीट करायची आणि होमवर्क मला रेग्युलरली पाठवायचं. थँक्यू.